बॅक टू माय चॅनल. हे बघा मी बसलो इकडं कौशलबाईच्या घरी तुझ्या उद्या होते आणि आज आहे जीवती म्हणजे का म्हणतो तो जीवतीला म्हणजे जीवती काहीतरी असा सण आहे आज आहे तो. आज काही ब्लॉग नाही बनवलं मी ना पुरा दिवसभर इकडे तिकडे झाला माणूस कामात होता तर काही बनला नाही ना. आजचा ब्लॉग पुरा झोपतपर्यंत बनवा लागेल म्हणजे काही कंटेंट वगैरे काही कंटेंट तर बहुत भेटला म्हणा आपल्याला पण आपण बनवला नाही कारण आत्ता आपला मोबाईल होता स्विच ऑफ दिवसभर. आता म्हणजे दिवसभर मोबाईल स्विच ऑफ होता आणि दिवसभर लाईट नव्हती. कमसे कम 4 वाजेकडे लाईट आली, 4 ते 5 वाजे लाईट आली तर काही मोबाईल चार्जिंग करायला भेटला नाही. आम्ही मोबाईल काही चार्जिंग नाही केला, जसा तसा मोबाईल होता स्विच ऑफ. तर मग आमचा कंटेंट काही शूट नाही झाला, आपला शूट नाही झाला ना म्हणजे क्लिप आहे वगैरे काही काढायला नाही जमले. म्हणजे पुरा जे आपण रात्री मी मोबाईल म्हणजे ब्लॉग टाकून गेला वा कारण इंस्टाग्राम वगैरेवर येते तिथे रील वगैरे टाकतो आपला ब्लॉग आला म्हणून. मग त्याच्या बादमध्ये कमसे कम दुसरा ब्लॉग आपला रेडी राहिला का क्लिपा वगैरे काढल्या राहिल्या का दुसरा म्हणजे इंस्टाग्रामवर क्लिपा टाकतो मी अजून जे ब्लॉगमधलेच टाकतो. क्लिपा 1-2 राहतात ते टाकतो. मग त्याच्यानंतर ते एकानं वाजून जाते आपल्याला तो करतपर्यंत तुम्ही म्हणजे 2 वाजतात आपल्याला झोपतपर्यंत. मग सकाळी लवकर उठावं लागते त्याच्या राहते. मग सकाळी बी उठतो वर्कआउट करायला जेव्हा आपण स्लॅपवर ती बी गाणं वगैरे लावतो म्हणून काही पुरा मोबाईल तेव्हापर्यंत पुरा आउट होऊन जाते, पुरा स्विच ऑफ होऊन जाते. म्हणजे रातभर चार्जिंग पुरते भाऊ. जे उद्या म्हणजे आपण कंटेंट आज सकाळी गेलो होतो शूट तर सकाळपासून आत्तापर्यंत शूट झाला असता एक कंटेंट. त्याच्यानंतर त्याला एडिट करावं जास्त वेळ लागली असती म्हणजे थंबनेल बनवायला हे ते म्हणजे वेळ लागलीच असती. आणि मग त्याला अपलोड करावलं त्याच्यानंतर रील वगैरे हे ते टाकतपर्यंत जे दुसरे इंस्टाग्रामवरची क्लिप आहेत ते काढतपर्यंत ती वेळ लागते. म्हणून त्यासाठी पुरा मोबाईल स्विच ऑफ डाऊन होत जाते. म्हणजे उद्या सकाळवरी 10 वाजतावरी तरी चार्जिंग पुरते मग त्याच्या बाजूने पुरा डाऊन असं होते. आज आहे जीवती तर आमच्या घरी बनवून राहिले काही पकवान म्हणजे काही भजे बनवून राहिले, समोसे नाही बनवत म्हणा, वडे वगैरे बनवतात. आमच्या गावी अजून हा आवाज येऊन राहिला काहीच्या होता आहे का ना. आज मी गेलो होतो बांध्यावर गेलो लमच्या खाल्याला पाहायला थांबा दाखवतो. मी काढलो नाही काय काढलो आपल्याला वेळच नाही भेटली कारण मी आता कंटेंट शूट करून मी म्हणजे चार्जिंग वगैरेवर मोबाईल लावलो मी गेलो तिकडं बजाराकडे गेलो ना. मग आता आलो ज्योत वगैरे लावलो आणि मग कंटेंट शूट करतो म्हणलं कारण की आज ब्लॉग वगैरे नाही जायचा तसं चांगलं नाही वाटायचं. लहानही ब्लॉग तर गेला तरी चालते पण डेली ब्लॉग गेले पाहिजे. कसंच जेवतो एडिटिंग कशी जेव्हा आपण डेली ब्लॉग गेले पाहिजे. चला ठीक आहे तुम्हाला दाखवतो तिकडे आमच्या घरी काका बनवून राहिले का मी आता बनवलं असतील म्हणा. मी तिकडे गेलो होतो काही ना काहीच रेडी नव्हता दिसला पुरा. मच्छर जास्त आहेत आता येते म्हशी वगैरे जास्त मच्छर जावतात चिखल बी आहे ना म्हणून त्यासाठी पुरा. चला मी गाडी वगैरे ठेवून येतो कारण की गाडी आपली तिकडे ज्या प्लॉटवर आहे ना पण रोडावर ठेवली आहे ती गाडी तुला अंदर वगैरे ठेवावं लागेल. हे बघा येते बनवून राहिले थांबा दाखवतो तुम्हाला. हा बघा तो याचा बेसन बनवून राहिलो. बेसन बनवलं त्यानं याच्यासाठी भजाईसाठी. म्हणजे बघा पुरा गवत वगैरे आणला. आता बारिशच्या दिवसामध्ये हिवरा गवत वगैरे राहायचं तर म्हशीसाठी आणावं लागतं. हे बघा येथे बनवून राहिले भजे. आपण तर दूरच राहून कालच्या ब्लॉगमध्ये पाहिले असाल तुम्ही ना काय झाला पुरा धमाका. जसा मी ना ते कांदे वगैरे टाकून जे त्याला खरवळणं चालू केलो तसा भाऊ असा भक्का घेतला आणि तो रिअल आहे. मी काय ती फेक वगैरे काय म्हणजे पुरा रिअल दाखवलं म्हणा. जसा मी टाकलो म्हणजे होते म्हणा मी ते चाऊमिन वगैरे बनवतात त्याच्यात देखतं ते करते ते बाहेर राहते ना आपल्या पुरा घराच्या न इलेक्ट्रिक वगैरे आहे आपल्या घरी आणि इलेक्ट्रिकमध्ये जास्त अगर तो तसा केला गॅसचा काही प्रॉब्लेम वगैरे आला तर रपसे आणि कसा मला असं वाटलं तो त्याला भक्का नाही धरलं का
कुठून ना कुठून गॅस लीक झाली, म्हणजे लीक होत आहे, आणि तो एका गणीन असा रप्से घेतलं ना त्यानं. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? भाऊ बहुत भयंकर झाला होता तो. माझ्या तर पुरी फाटून जाण्याने हातात आली होती. ते मग मी ना का नाही ते मॅगी बनवण्यास सोडलो होतो. त्याच्या तिथीने मग का नाही माझ्या बहिणीने बनवलं ना, मग मीने थोडासा बनवू लागलो. जो काही करायचा होता तिथे ॲड करायचा होता तो मी टाकलो. नाही माझ्या बहिणीने टाकून दिलं. मी पास्ता वगैरे टाकलो. मग पुरा तो मिक्स केलं ना माझ्या बहिणीनं. काय केलं मी ना त्याला सीजी दिलं बाहेर वगैरे काढलो त्याला. मग इकडं माझ्या बहिणीला दिलो. मग त्याच्या बाद मी नाही खाल्लो. असा झाला. नाही तर भाऊ कालचा भयंकर तो झाला होता. हे बघा मी आता जेवण करून राहिलो. ब्लॉगचा ब्लॉग आहे लहान. हे बघा येते आहेत भजीनं हा एक वळा कायच्या डाळीचा बनवला. आलू वांग्याची भाजी. सगळी जेवणी आहे. हे बघा जेवण वगैरे झाला. मी आता आलो इकडं बाहेर, म्हणजे थोडंसं फिरवलं. जेवण वगैरे झालं डायरेक्ट झोपू तर नाही सगळं माणूस, म्हणून त्यासाठी इकडं आलं. मी फिरवलं आणि इकडं पाहतो का इकडे कोणीच नाही. आमचा दादू भाऊ तो पुरं झोपला म्हणा. JCB ऑपरेटर पुरा झोपला. त्याच्या घरची पुरं गाडी वगैरे ठेवून झालं. इकडं पहा कोणीच नाही दूरवर. मी एकटा आहो आणि तिकडे जाऊन पाहू तरी तिकडं कोणीच नाही. मी एकटाच इथे फिरून राहिलोच. आमच्या जेवण वगैरे झाला म्हणून थोडासा फिरावा, पण आपल्या इथे कोणीच नाही. फिरवलं वगैरे थोडासा फिरतो ना, मग त्याच्या बाजूमध्ये जातो अजून घरी गेलो का सीधा झोपतो. तेथे जास्त चिकूल झाला आहे आमच्या घरी, म्हणून त्यासाठी आमच्या घरच्या म्हशीला म्हणजे मसा आहे तिचे डोळे दिसून राहिले असं वाटते. ते मोठा जनावर आहे का काम. जसं लाईट पडून राहिला तसं तिचे डोळे दिसून राहिले. एवढा भयानक दिसून राहिला. बरं पुरं लाईट फिट झालं असं वाटते. हे बघा जवळ आल्यावर मस्त बहुत भयानक. आता असं वाटत होता जंगलात आहे माणूस न, बहुत भयानक तिचे डोळे दिसून राहिले. एवढं दिसत होतं. चला ठीक आहे, आता मी घरी जातो. मी झोपतो. तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. आता पुरा ब्लॉग तर बनवून झाला. म्हणला आता लहान येऊ का मोठा येऊ नाही काहीच येऊ, आणि जसा बनला तसा. चला ठीक आहे. मस्त हवा चालून राहिली. आता मच्छर वगैरे नाही चावून म्हणजे काम देत त्याला. मच्छर वगैरे चावून नाही राहिला. ती